भावांनो, आपल्या मराठी भाषेमध्ये एक गाणं आहे ज्याच्या दोन लाईनी तुम्हाला मी सांगतो. आपली माणसं आपलीच नाती, तरी कळपाची मेंढ कास भीती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. भावांनो, हे फक्त गाण्याच्या लाईनी नाहीत, तरी रियालिटी आहे जी छत्तीसगडच्या विजापूरमध्ये एका पत्रकारासोबत घडल्या आहेत. तर एक पत्रकार होते मुकेश चंद्रकर, ज्यांचे शव 3 जानेवारी 2025ला विजापूरच्या एका ठेकेदाराच्या घरामध्ये सेप्टिक टँकमध्ये सापडले. या पत्रकाराची चूक एवढीच होती की त्याने 120 करोड मध्ये बनलेल्या खराब रस्त्याचे आणि त्या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांचे स्कॅम एक्सपोज केले. तर काय झाले त्या दिवशी, ही केस नेमकी काय आहे आणि कोणी मारले मुकेश चंद्रकर यांना, बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये. तर मुकेश चंद्रकर हे एक असे निर्भय पत्रकार होते जे युट्यूब चॅनलद्वारे विजापूरमध्ये पत्रकारिता करायचे. आता होते काय तर 1 जानेवारी 2025ला म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुकेश चंद्रकर अचानक गायब होतात. आता गायब होण्याच्या काहीच दिवसापूर्वी त्यांनी विजापूरमध्ये झालेल्या एका रोड स्कॅमचा एक्सपोज केला होता. त्या रस्त्याचा ठेकेदार हा दुसरा कोणी नसून मुकेश चंद्रकर यांचाच मावस भाऊ सुरेश चंद्रकर होता. आता मुकेश चंद्रकर यांनी तो रस्त्याचा स्कॅम एक्सपोज केल्यामुळे तेथील कलेक्टर साहेबांनी सुरेश चंद्रकरला तो रस्ता पुन्हा बनवण्यासाठी सांगितला. आता याचाच राग डोक्यात ठेवून सुरेश चंद्रकरने मुकेश चंद्रकर यांना संपवण्याचा निर्णय घेतला आणि 1 जानेवारी 2025चा तो दिवस सुद्धा आला जेव्हा सुरेश चंद्रकर यांनी रितेश चंद्रकरच्या सहाय्याने मुकेश चंद्रकरांना त्याच्या फार्म हाऊसवर बोलवले, जो विजापूरमध्ये होता, आणि धोक्याने तिथे त्यांचा जीव घेऊन त्यांना एका घरामागच्या सेप्टिक टँक मध्ये फेकून दिले आणि वरून कॉन्क्रीटने बांधकाम केले. 3 जानेवारीला हे सर्व सत्य तेव्हा समोर आले जेव्हा योगेश चंद्रकर, जे मुकेश चंद्रकर यांचे सख्खे भाऊ आहेत, त्यांनी पोलिसांना आपला भाऊ हा मिसिंग असल्याची कंप्लेंट दिली आणि जेव्हा पोलिसांनी तपासणी केली तेव्हा हे सर्व सत्य पोलिसांच्या समोर आले. पण आपल्या देशाचे एक दुर्दैव आहे की आपल्या देशातला जो कायदा आहे त्याचे डोळे हे पैशाच्या पट्टीने बंद झाले आहेत. म्हणून न्यायिक व्यवस्थेला माझी एकच विनंती आहे की या गुन्ह्यामध्ये जेवढे पण आरोपी सामील आहेत, ज्यांनी आपल्या देशातल्या एका महान, एका इमानदार, एका निर्भय पत्रकाराचा जीव घेतला आहे, त्यांना तुम्ही एवढी कडक शिक्षा द्या की पुढच्या वेळेस असा निर्णय कोणीही घेतला नाही पाहिजे.